फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं आणि या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी ही घटना ज्या हॉटेलमध्ये घडली होती तिथलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलं असल्याचं म्हटलंय। या आरोपीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे, डिजिटल गोष्टी देखील ताब्यात घेण्यात आल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय। दुर्दैवी आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत। एकाचा 28 पर्यंत पीसीआर आहे, दुसऱ्याचा 30 तारखेपर्यंत पीसीआर आहे। पुढचा तपास एसडीपीओ फलटण हे करत आहे। तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे। ते रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली। ती जाताना सीसीटीव्ही आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे। त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सीसीटीव्ही ऑन होते। त्याचा DVR आम्ही जप्त केलेला आहे। त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही। तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल। असा कोणताही आमच्यावर दबाव नाही। तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निपक्षपातीपणे सुरू आहे।